हाय, आज ना कळतच नव्हतं की रात्री जेवणाला काय बनवायचं, कारण सकाळचा भरपूर भात उरलेला होता। मग विचार आला की फ्रीजमध्ये आंबे आहेत तर आपण आंबा भात बनवूया, कारण आता आंब्याचा सीझन आहे। पण त्यातलाही अर्धा आंबा खराब निघाला। तर सर्वात प्रथम आंब्याला व्यवस्थित मी खिसून घेतले। पण घरात जर लहान मुले असतील तर ते हे खाणार की नाही हाही प्रश्न असतोच। तर सकाळी मस्त इडलीचं बॅटर मी टाकलं होतं, पण उन्हाळा असल्यामुळे कदाचित लवकरच फर्मंट झालं होतं। तर तिच्यासाठी इडली आणि चटणी बनवायचा बेत केला। त्यानंतर आंबा भातासाठी जी तयारी करायची होती ती तयारी करून घेतली। तर प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते। तर मी काय करते, जेव्हाही आंबा भात बनवायचा असतो ना, तर कढईमध्ये तेल, त्याचनुसार जी चण्याची डाळ असते ना ती मी गरम पाण्यात सोक करून ठेवलेली होती, तर ती घातली। त्याचबरोबर आवडीनुसार मसाले घातले, लाल मिर्च, शेंगदाणे, उडदाची डाळ आणि जो आंब्याचा खीस होता ना तो व्यवस्थित त्या फोडणीमध्ये भाजून घेतला आणि त्यानंतर भात मोकळा करून घातला। पण भात त्या कढईत मावतच नव्हता, त्यामुळे तुम्हाला भांडं चेंज झालेलं दिसेल। तर या उन्हाळ्यातला पहिलाच हा आमचा आंबा भात होता। आमच्याकडे अजूनही आंबे छोटे छोटे लागलेले आहे। हे तर महाराष्ट्रावरून आलेले आंबे आहे। आणि त्याचबरोबर इडली आणि चटणीही रेडी होती। तर इकडे बघू शकता माझा स्वयंपाक चालू आहे आणि इकडे माझ्या मुलीचा कारभार चालू आहे। जेव्हाही मी इडलीची रेसिपी ट्राय करते ना, तिचं असते की एक पात्र मीच काढणार। तर इथे आता आमचं जेवण रेडी आहे, आम्ही जेवण एन्जॉय करतो। चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।